आता प्रश्न आहे, ज्ञानेश्वरीचे ग्रंथ छापून क्षेपणास्त्राला लावायचे का ज्ञानेश्वरीचा पारायण करणारा महाराज किंवा तुमच्यासारखे आमच्यासारखे साधक क्षेपणास्त्रावर बसवायचे म्हणजे जग वाचेल? शब्दांच्या खोळीत लपलेलं ज्ञान शब्दार्थाने सांगणं, शब्दांनी सांगणं, प्रवचन करणं, कीर्तन करणं, याच्यातनं काय वाचणार आहे? संसारही वाचत नाही, मृत्यूही वाचत नाही, रोगही वाचत नाही, भोगही वाचत नाही, काय वाचणार आहे? आणि म्हणून कसं वाचणार हा प्रश्न येतो, याचं उत्तर आज धार्मिक नेते देऊ शकत नाही, त्यांना माहिती नाही. फक्त राम बोलो आणि पारायण करो, कीर्तन करो, भजन करो, बस पुराण सुनो, कथा सुनो, भागवत कथा सुनो, मरे दम